मित्रांनो नमस्कार. आज आपण तुम्हाला अजून एक व्हिडिओ भागाकाराच्या रूपामध्ये आणलेला आहे. पोलीस भरतीला भागाकाराबद्दल कशा कसे प्रश्न असतात आणि कशा टाईपचे प्रश्न असतात, बेसिक पासून आपण लेवल अप पर्यंत घेतलेला आहे. तरी सगळ्यांनी या प्रश्नाला थोडंसं लक्ष द्या आणि काहीच नाहीये, फक्त तुम्ही 5वी-6वीच्या मुलासारखं बेसिक न करता थोडंसं स्पर्धा परीक्षेच्या मुलांनी कसं करतात त्या टाईपचं तुम्ही थोडं या सवयी लावून घ्या. कारण काही शिक्षक पण आज पण असं शिकवतात. कारण का हे 52 आणि हे 39-52 याला भाग द्या म्हणतात. कसं भाग द्यायचं म्हणून ते सांगतात. तर असे प्रश्न शक्यतो तुम्ही या प्रकारे सोडवले की तुम्हाला स्पर्धा परीक्षेला क्रॅक करायला वेळ लागेल. म्हणून तुम्ही अभ्यास करायची एक पद्धत बदला. म्हणजे काय आहे बघा, 39-52 म्हणजे 3952 भागिले 52 असं लिहायचा प्रयत्न करा. मग कसोटी पाठ पाहिजे तुम्हाला. या 52 हे कोणाच्या पाड्यामध्ये आहे? 13च्या. 13 एक 13, 13 चोक 52. परत याला याला 13 भागले म्हणून याला पण 13 13 एक 13, 13 त्रिक 39. मग नंतर न एकच संख्या घ्यायची. मग आता पुढची 5 घ्यायची. 5ला 13 भाग जातो का? जात नाही. भाग बसला शून्याचा. मग 5वर 2 घेतले 52 झाले. मग 13 चोक 52. लक्षात आलं? मग याला इथं 4 आहे, इथं 4 ने ह्याला भाग द्या. 4 एक 4, 4 सत्ते 28. 30 मधून 28 गेले, 7 उरले. सॉरी 30 मधून 4 सत्ते 28. 28 गेले, 2 उरले. 2वर 4 24. मग 4 सख्ख 24 म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 76. मग हा प्रश्न कुठं पडलाय? सोलापूर शहर. ठीक आहे, 2023 ला. काहीच नाही, सिंपल आहे. मग तसाच नेक्स्ट प्रश्न बघा, 50 भागिले 1000. बघा प्रश्न कसं विचारले बघा, जी संख्या पुढे असते त्याला कुठं लिहायचं? वर लिहायचं. 50 भागिले 1000. काहीच नाही, अवघड नाहीये. मग या शून्याला शून्य कट करायचं. मग 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि हे 5 शून्य शून्य म्हणजे काय आलं उत्तर? 1/20. आणि जर उत्तरामध्ये 1/20 असेल तर लिहायचं, नसेल तर याला परत दशांशामध्ये उत्तर काढू. कसं दशांशामध्ये काढायचं? शून्याने या 1ला भागायचं. भाग जात नाही, भाग बसला शून्याचा. पॉइंट दिलं आणि याच्यावर शून्य घेतलं. परत 10ला भाग जात नाही, परत शून्य घेतलं. परत एक याच्यावर शून्य घेतलं. मग 0.5 20 100 म्हणून उत्तर काय आलं? 0.05. आता कुठं पडलेलं आहे? अमरावतीला पडलेलं आहे. ठीक आहे, याचं उत्तर 1/20 आलंय ऑप्शन मध्ये. टिक करायचं. नाही आलं तर 0.05. नेक्स्ट हे बघा, 13 51 35. मग याला वाचायचं कसं? 1,35,135 भागिले 15. कळालं? मग 15 एक 15 डायरेक्ट 15 भाग द्या, किंवा तुम्हाला 15चा पाडा येत नसेल तर 5 भाग देऊ शकता का? 5ची कसोटी एकक स्थानी 5 किंवा 0 आलं कुठल्याही संख्येच्या तर त्या दोन्ही संख्येला 5 भाग जातो. याला 5 पण जातो. पण तुम्ही स्पर्धा परीक्षा करता याचा अर्थ तुम्हाला 15 20 30 पर्यंत पाडे येणं महत्वाचं किंवा येणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणून 15 भाग द्या. 15 एक 15, 15 9 35 असे का? 15च्या पाड्यात 35 आहे. 15 8 120, 15 9 135. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला काय बोलले बाळांनो? त्याच्यानंतरनं फक्त एकच संख्या घ्यायची. आपण फर्स्टला तुम्ही एक संख्या घ्या, 2 घ्या, 3 घ्या. पहिल्या स्टार्टिंगला आपण 3 घेतले. नंतरनं एकच संख्या घ्यायची. मग 1 घेतलं, भाग जात नाही, भाग बसला शून्याचा. परत 1वर 3 घेतलं, 13 झाले. 13ला भाग बसत नाही, भाग बसला शून्याचा. परत 13वर 5 घेतले, 135 झाले. मग बसतो 15 9 35 असे. बघा प्रश्न बघा बाळांनो, आपण काय करतो? 15 9 35 असे, 15 9 35 असे, असे 99 उत्तर काढतो. आणि ऑप्शन मध्ये हा 99 पण आहे. पण माणूस काय करतो? चुकतो. पण उत्तर किती आहे ऍक्च्युली? 9009. आणि हा पडले कुठं? सोलापूर SRPF ला पडलेले 2023 लाच. कळालं बाळांनो? मग चौथा बघा, 80 भागिले 0. 80 भागिले 0 काय असेल हो? 80 आणि याला भागाकारात 0. लक्षात ठेवा बाळांनो, 80 भागिले 0 याचा अर्थ काय? जर थोडस तुम्ही जर पलीकडे जाऊन विचार केला तर काय असेल? याचं उत्तर कधीही लक्षात ठेवायचं, कुठलीही संख्या भागाकारात जर 0 आली, हा प्रश्न गडचिरोली 2023 ला पडले. भागाकारात 0 दिसलं की त्याचं उत्तर अनंतपर्यंत असेल किंवा अनडिफाईन्ड. ठीक आहे, काढता येत नाही. ठीक आहे, कारण ते डिवाइडच करता येत नाही.
कारण 0 आहे, 0ला 80 जणांमध्ये डिवाइड करायचंय किंवा 80ला 0 जणांमध्ये डिवाइड शक्यच नाही ना, म्हणून याचं उत्तर काय असेल? अनंतपर्यंत असेल. काय असेल? इन्फिनिटी असेल. ठीक. नेक्स्ट, हा कुठलं? गडचिरोलीला पडले. हा बघा 927 भागिले 9, हा कुठं पडले? हा पण गडचिरोलीला चालकला पडलेला आहे. कधी? 2023ला. काय म्हणताय? 927 भागिले 9 कसोटी पाठ पाहिजे हो तुम्हाला? कसोटी 9 आहे तर 9ची कसोटी काय? दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 9ने भाग गेल्यास त्या संख्येला 9ने भाग जातो. मग याची बेरीज करू. 9 2 11, 11 7 18, 18ला 9ने भाग जातो का? जातो. आणि 9ला पण 9ने, म्हणून या दोन्हीला 9ने भाग जाईल. 9 1 9, 9 10 90, 92 मधून 90 गेले, 2 राहिले, 10चा भाग बसला, 2वर 7 27, मग 9 त्रिक 27. मग उत्तर किती आलं बाळांनो? 103. ठीक. नेक्स्ट बघा 64. आता पॉईंटचा किंवा तुम्ही पॉईंटचा भागाकार करताना आता हा एक प्रश्न सोडू, मग पॉईंटकडे जाऊ. 0538382 भागाकारात 13 असे प्रश्न आले तर काय घाबरायचं नाही बाळांनो. पहिला 2 संख्या घ्या, 3 घ्या, 4 घ्या, तुम्ही कितीही घेऊ शकता. स्टार्टिंगला एक घेतलं काय अर्थ नाही. ही या 2 अंकी संख्या म्हणून इथं 2 अंकी घ्या, चांगला असेल. मग 13 1 13, 13 चोक 52, 53 मधून 52 गेले, 1 राहिले, 1वर 8 18, 18ला 1चा भाग बसतो, 13 1 13, परत त्याच्यामधून 5 उरले, 5वर 3 53, मग 13 चोक 52, 52 म्हणजे 13 चोक 52, 1 उरला, 1वर 8 18, परत 13 1 13, परत किती उरले? 18 मधून 13 गेले, 5 उरले, 5वर 2 52, 13 चोक 52 म्हणजे उत्तर काय आलं हो? लक्षात ठेवा बाळांनो, काय आलं उत्तर? 41,414. काय काय केलं? पहिला 2 संख्या घेतले, 13 चोक 52, 1 उरलं, 1वर 8 18, 13 1 13, 5 उरले, 5वर 3 53, 13 चोक 52, परत 1 उरलं, 1वर 8 18, 13 1 13, 5 उरले, 5वर 2 52, 13 चोक 52. लक्षात आलं. आता पॉईंटचा भागाकार करताना लक्षात ठेवा, काही जण म्हणतात 10 ने वर गुणा, 100 ने खाली गुणा, हे पण बरोबर आहे. पण काही जण म्हणतात पॉईंट सारखी करायचे, वर किती पॉईंट आहे, खाली किती पॉईंट आहे, किंवा जेवढे पॉईंट खाली आहेत वर तेवढे शून्य द्यायला पाहिजे. आपण ते बघूया. आता काय म्हणतंय, आपण डायरेक्ट स्पर्धा परीक्षा क्रॅक करतोय. आपण 5वी 6वीचे गणित शिकत नाहीये बाळांनो, म्हणून डायरेक्ट स्पर्धा परीक्षेसारखंच आपण तयारी करायची. काय म्हणते? 64 भागिले 0.08. या 64चा पॉईंट कुठं आहे माहिती आहे का कोणाला? नाही? विचार करा. या 64चा पॉईंट सगळ्यात शेवटी असतो. पूर्ण संख्येला एक पॉईंट असतो, पण कुठं असतो? सगळ्यात शेवटी. तुम्ही दुकानात गेल्यावर बघा, 10 रुपयाची एखादी वस्तू घेतली, त्याला बिल मागितलं, प्रिंटेड बिल देताना तो असं बिल देत नाहीये बाळांनो. बिल 10.00 या प्रकारचा बिल येतो. म्हणून या 64चे पॉईंट कुठे आहेत? इथं आहेत. मग आता छेदस्थानी 2 घर आहेत पॉईंट नंतरनं, म्हणून आपण पण या 64वर 2 घर द्यायचे 0. मग हा पॉईंट निघून गेला का? पॉईंट इथं पण पॉईंट नंतर 2 घर आहे, इथं पण पॉईंट नंतर 2 घर आहे. मग पॉईंटला पॉईंट निघाला, मग वर काय मिळालं? 64 से, खाली याचं पण पॉईंट निघाला तर 8च मिळतं. म्हणून नेक्स्ट स्टेप 8 1 8, 8 8 64, आणि हे 2 0, म्हणून याचं उत्तर किती असेल? 800. समजलं? याचं उत्तर किती आलं? 800. आता बघा नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय म्हणते? हा पण कुठं पडलेला आहे? हिंगोलीला पडलेला प्रश्न आहे. हिंगोली 5 भागिले 0.125. मग काय म्हणलं होतं आता मी तुम्हाला? पूर्ण संख्येला पॉईंट कुठं असतो? सगळ्यात शेवटी. मग याचा पॉईंट इथं आहे. मग पॉईंट नंतर 3 घर आहे, मग इथं 3 घर द्या, 1 घर 2 घर 3 घर. मग आता पॉईंट विसरून जा. मग आता पॉईंट विसरलं की इथं 3 शून्य येतात. मग छेदस्थानी याचे पण पॉईंट विसरा, मग 125 येतं बाळांनो. गुड, येऊ लागले तुम्हाला. मग म्हटलं होतं मग की एखाद्या संख्येच्या एकक स्थानी काय असेल हो? 0 आणि 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. मग याला 5 ने भाग द्या, किंवा जर तुम्ही त्याच्या पण पुढे जाऊन पाडे येत असेल, 25चा पाडा पण येत असेल तर अतिउत्तम. 25चा पाडा 25 5 सव्वाशे, 25 दोन्ही 50, आणि हे 2 0. मग 5 1 5, 5 चोक 20, 0 राहिलं, 5 0 0, म्हणून याचं उत्तर किती असेल? 40. तशाच प्रकारे बघा 25.2 भागाकारात 8.4. हा प्रश्न कोल्हापूरला पडलेला आहे, आणि हा कुठं पडला होता मागाचा? हिंगोलीला.
काय म्हणते बघा हो, आता पॉईंट समान आहेत बाळांनो. बघा वर पण पॉईंट नंतर एक घर आहे, खाली पण एक घर आहे. मग पॉईंट इक्वल असेल तर कट करून टाकायचे. डायरेक्ट ती संख्या लिहायची 252 भागिले 84. मग काय असेल, 84 ला कशाने भाग जाईल, कुणाच्या पाड्यामध्ये 84 आहे, किंवा याला 4 भाग जातो का, 4ची कसोटी पाठ पाहिजे. मग याला परत 3 भाग जातो का, 3ची कसोटी पाठ पाहिजे. मग याला 2 पण जातो, 3 पण. 3ची कसोटी काय, दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला. ही संख्या आहे, याच्या अंकांची बेरीज 5 आणि 2 7 आणि 2 9. 9ला 3 भाग जातो. याची बेरीज करा, 8 आणि 4 12. या 8ची आणि या 4ची बेरीज 12 होते. मग 12ला पण 3 जातो. आणि समसंख्या आहेत शेवटी, म्हणून याला 2 पण जातो. आणि ज्या संख्येला 2 आणि 3 भाग जातो त्याला 6 भाग जातो, लक्षात ठेवा. म्हणून याला 6 भाग द्या. 6 1 6, 2 उरले. साईन चोक 24. मग साईन चोक 24 याला 6 दिले म्हणून त्याला पण 6 बरं का. याला 6 1 6, साईन चोक 24. मग साईन चोक 24, 25 मधून 24 गेले, 1 राहिले. साई दोन्ही 12. मग 14 ने 42 ला भाग जातो का, 14च्या पाड्यामध्ये 42 आहे का, आहे. कितव्या नंबरला, 14 1 14, 14 2 28, 14 त्रिक 42. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आलं, 3. हा कुठं पडले, कोल्हापूर. तशाच प्रकारचा बघा असे पण प्रश्न विचारलेले आहेत. कुठं, हा धुळेला विचारलेला प्रश्न बघा 2023 ला. काय म्हणले बघा, असं क्रॉस केले. याचा अर्थ काय असतो, भागाकार असतो. याचा अर्थ काय असतो, भागाकार. तर सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे, किंवा असे गणित आले तर तुम्ही काय, याला भागाकारचं चिन्ह समजायचं. ज्या मुलांना बिलकुल अजून माहित नाही, अरे हा का प्रकार आहे, तर घाबरायचं नाही, हा भागाकार आहे. म्हणून 4343 भागिले 43 म्हणजे 43 भागिले 43. आपण जोश मध्ये काय करतो, 43 1 43, 43 1 43, 11. आणि खाली ऑप्शन मध्ये 11 उत्तर आहे. आपण काय करतो, यस माझं बरोबर आलं, नाही गलत. मी काय म्हणलो होतो तुम्हाला लक्षात ठेवा, पहिल्या जेव्हा तुम्ही भागता त्यावेळेस एक संख्या घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, कितीही घ्या. पहिला स्टार्टला घेऊ शकता. आपण 2 घेऊ, 43 1 43. मग नंतर एक एकच संख्या घ्यायच्या. आता 4च घेऊ. 4ला 43 ने भाग जातो का, जात नाही. भाग बसला शून्याचा. मग त्या 4 वर 3 घेतलं, 43 झाले. मग 43 1 43. म्हणून याचं उत्तर किती आलं, 101. तशाच प्रकारे हा एक वेगळा टाईपचा प्रश्न आहे बघा. भागाकारात हे किती भागिले 17, कितीला आपण काय करू, x भागिले 17 बरोबर 14. असं इक्वेशन तयार झालं. काय झालं, कितीच्या ठिकाणी आपण x घेतलं, भागिलेलं या रूपात लिहिलं आपण, भागिले 17 केलं, बरोबर 14 दिले. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय असेल, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय असेल. आता तुम्हाला ही क्रिया माहित आहे, x छेद 17 भागिले 14. जर x ची किंमत काढायची असेल, हा 17 जो आहे भागाकारात आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, तिकडे गेल्यावर काय होईल, 14 गुणिले 17. कारण x असंच राहिलं आणि हे 17 इकडे भागाकारात, तिकडे गेल्यावर गुणाकारात झालं. म्हणून x बरोबर 14 गुणिले 17 करू. 17 चोक 68 ला 8, हातचेले 6, 17 1 17, 17 6 23. म्हणून याचं उत्तर किती आलं, x ची किंमत 238. आता बघा हे प्रश्न मी मुद्दाम म्हणून तुम्हाला दिलेले बाळांनो, कारण का, हे बघा मागच प्रश्न आला होता. हा कितवा प्रश्न घेतलाय मी तुम्हाला, तिसरा का चौथा प्रश्न आहे बघा. चौथा प्रश्न आहे, 80 भागिले 0 कुठे पडलेले, गडचिरोलीला. हे दोन्ही मी समजवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला थोडस. कुठलीही संख्या असेल आणि त्याचा छेद 0 भागिले 6 असेल, हमेशा लक्षात ठेवायचं. याचा अर्थ थोडं समजावतो मी तुम्हाला बाळांनो. आता 0 आंबे आहेत, आंबे किती आहेत, 0 आहेत. ते किती जणांमध्ये डिवाइड करायचे आहेत, 6 जणांमध्ये डिवाइड करायचे. 0 आंब्याला 6 जणांमध्ये डिवाइड करू शकतो का, किंवा 6 मित्रामध्ये वाटा करायचा आहे. किती आहेत वस्तू, किती आहेत, 0 वस्तू आहेत. आपण आंबे आहे समजा, कुकीज आहे समजा, किंवा एवढे ब्रेड्स आहेत, किंवा एवढे आयटम आहेत, काय पण आहेत 0, पण ते 0 आहे. त्याची संख्या किती, 0 आहे. याला 6 मित्रामध्ये भागायचं आहे, त्याला किंवा 6 मित्रामध्ये वाटायचं आहे, किंवा 6 मित्रामध्ये डिवाइड करायचं आहे. आपण काही गोष्टी, आता बघा 4 गोष्टी आहेत, ते दोघांमध्ये डिवाइड करा. मग काय करतो, बेदोन्ही 4 म्हणजे एकाला 2 2 येतात. कारण वस्तू किती आहेत, 4 आहेत, आणि मित्र किती आहेत, 2च आहेत. वस्तू 4 आहेत आणि मित्र 2 आहेत, मग प्रत्येकाला 2 2 येणार की नाही, 100% येणार. मग 0 वस्तू आहेत आणि 6 मित्रामध्ये डिवाइड करायचं आहे, होईल का,
नाही होणार. म्हणून अशा प्रश्नाचं उत्तर 0/6 हमेशा काय असतो? 0 असतो. लक्षात ठेवा, 0/6 अशा प्रश्नाचं उत्तर हमेशा 0 असतो. ठीक, नेक्स्ट. आणि जर तुम्ही दुसऱ्या बाजूने विचारलं, 6 गोष्टी आहेत आणि 0 मित्रामध्ये डिवाइड करायचं तुम्हाला किंवा 0 मित्रामध्ये वाटायचं आहे. कसं वाटणार? अरे 6 वस्तू आहेत आणि मित्र किती आहेत? 0 आहेत. याला वाढताच येत नाही किंवा याला डिवाइड करताच येत नाही. म्हणून याचं उत्तर काय असेल? इन्फिनिटी किंवा अनडिफाईन्ड किंवा अनंतपर्यंत. लक्षात ठेवा, या 2 गोष्टी लक्षात ठेवा बाळांनो. तुम्हाला वर्गामध्ये घेतलंय की नाही घेतलं, शिकवलं की नाही शिकवलं, त्याचं मिनिंग नाही आहे, पण हे महत्वाचं आहे. हा बेस तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. नेक्स्ट काय म्हणतो? कोणतीही संख्या एक त्याचा अंश असेल आणि छेदस्थानी काय 0.01, त्याला आपण काय करतो? भागाकाराच्या रूपामध्ये. मगाच बोललो मी तुम्हाला, 1 याचा पॉईंट सगळ्यात शेवटी असतो आणि छेदस्थानी 0.01 आहे. तर याला काय करायचं? वर पॉईंट नंतर 2 घर द्या. इथं 2 घर आहे खाली, तर इथं पण 2 घर दिलं. मग पॉईंट इक्वल झाले, पुसून टाका. मग पॉईंट विसरून जा. वर 100, खाली पण पॉईंट विसरलं 1. कोणत्याही संख्येचा छेद 1 असतोच, म्हणून याचं उत्तर किती आलं? 100. तशाच प्रकारे हे वर 1 आहे आणि खाली 0.001 आहे बाळांनो. मग काय करायचं? खाली 3 घर आहे म्हणून वर 3 शून्य द्या. 1च्या नंतरनं 1 0, 2 0, 3 0. मग खाली पॉईंट निघून गेलं, कारण वर 3 दिलं तर खालचे पॉईंट निघून जातात, म्हणून खाली छेदस्थानी 1. म्हणून छेदस्थानी 1 लिहिलं काय, नाही लिहिलं काय, काय फरक पडत नाही. म्हणून हे येणं गरजेचं आहे बाळांनो तुम्हाला. ठीक आहे. आता बघा, कोणतीही संख्या भागाकारात 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 असेल तर काय करायचं? छोटासा नियम लक्षात ठेवा. कोणतीही संख्या भागाकारात भागाकारात असेल तर काय करायचं? काहीच करू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. कुठली गोष्ट? जर सगळ्या संख्या भागाकारात असेल तर पहिली संख्या अंशस्थानी, बाकी सर्व संख्या गुणाकारात छेदस्थानी लिहायच्या. लक्षात आलं? पहिली संख्या अंशस्थानी, बाकी सर्व, बाकी किती संख्या? 3 संख्या. कुठल्या रूपामध्ये? गुणाकाराच्या रूपात छेदस्थानी. 7 × 7 × 7. बघा, मग आता कुठं काटछाट होते का? होते. या 7 ला हा 7 निघून जाईल. मग वर काय राहिलं? 1 राहिलं आणि खाली काय राहिलं? 7 7 49. कळालं? मग याचं उत्तर काय आलं? 7/7/7/7 याचं उत्तर 1/49. तशाच प्रकारे हा गणित आहे बघा. 12/12/12. मी काय म्हणलं नियम? पहिली संख्या अंशस्थानी, बाकी उरलेल्या संख्या छेदस्थानी गुणाकाराच्या रूपामध्ये. मग या 12ला हा 12 गेलं, मग काय राहिलं? वर 1 राहिलं, छेदस्थानी 12 राहिलं. कळालं बाळांनो? असे गणित आले तुम्हाला तर या प्रकारे तुम्ही सोडवू शकता. अशा प्रकारे बेसिक पासून लेवल पर्यंत मी भागाकार घेतलेले आहे. आता नेक्स्ट तुम्हाला परत घेईन.